जय हिंद मित्रांनो, मी महेश कोरे, संचालक एम.के स्टडी पॉइंट अँड फिजिकल अकॅडमी गोंदिया। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात गणित या घटकावर किंवा विषयावर कोणत्या घटकाला की कोणते प्रश्न आलेले आहेत। तर आजचा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे मित्रांनो गुणाकार। आणि गुणाकार या घटकावर आपल्याला 2024 ला झालेल्या पोलीस भरतीमध्ये कोणत्या जिल्ह्याला कोणता प्रश्न आलेला आहे हे आपल्याला या ठिकाणी सविस्तर पाहायचे आहे। या ठिकाणी गुणाकार हा सर्व विद्यार्थ्यांना येतो, फक्त आपल्याला या व्हिडिओमध्ये या घटकावर कोणत्या स्वरूपाचे प्रश्न आलेले आहेत ते आपल्याला या ठिकाणी सविस्तरपणे पाहायचे आहेत। तर चला, या ठिकाणी आपलं आजचा घटक आहे मित्रांनो गुणाकार। आणि गुणाकार या घटकावर कोणत्या जिल्ह्याला कोणते प्रश्न आलेले आहेत हे आपल्याला या ठिकाणी पाहायचे आहे। तर चला सुरुवात करूया आपण पहिला प्रश्न। या ठिकाणी पहिला प्रश्न या ठिकाणी आलेला आहे नागपूर ग्रामीण चालक पोलीस भरती 2024 ला। प्रश्न काय म्हणतो लक्षात घ्या। तर एका वर्गात या ठिकाणी मुलींची संख्या मुलांच्या संख्येच्या तिप्पट आहे, तर खालीलपैकी कोणती संख्या त्या वर्गातील एकूण पट दर्शविणार नाही असा प्रश्न आहे। मग या ठिकाणी मुलींची संख्या म्हणजे मुली या ठिकाणी दिलेल्या आहेत, त्याच्यानंतर मुले आहेत, म्हणजेच या ठिकाणी काय म्हणतो तर मुलींची संख्या मुलांच्या तिप्पट आहे। याचा अर्थ आपण मुलांची संख्या x मानलं, निश्चितच मुलींची संख्या काय होईल 3x होईल। जर दोन्हीचा आपण प्लस केला तर निश्चितच 4x होईल। म्हणजेच या ठिकाणी पर्यायामध्ये दिलेल्या ज्या संख्या असतील त्या 4 च्या पटीत असतील। काय असतील 4 च्या पटीत असतील। मग या ठिकाणी आपल्याला एक सर्वसाधारणपणे काय पाहायचं आहे तर पर्यायामध्ये दिलेली जी संख्या आहे ती कोणती दर्शवणार नाही असा प्रश्न आहे। याचा अर्थ आपल्याला 4 ने भाग जाणाऱ्या संख्या पाहायच्या आहेत। 36 म्हटलं तर 4 ने भाग जाणारी संख्या आहे। 35 म्हटलं तर ही 4 ने भाग जाणारी संख्या नाही। 40 म्हटलं तर ही सुद्धा 4 ने भाग जाणारी आहे। 128 म्हटलं तर या ठिकाणी 32 ने भाग जाणारी संख्या आहे, म्हणजे ही सुद्धा आहे, दर्शवणार नाही। याचाच अर्थ आपलं पर्याय क्रमांक 2 हा काय होईल तर ऍक्च्युअली तो आपलं उत्तर असेल। तर या पद्धतीनं पर्याय क्रमांक 2 हा काय असेल तर आपलं उत्तर असेल। पुढचा प्रश्न लक्षात घ्या। पुढचा प्रश्न काय म्हणतो दोन संख्यांचा गुणाकार या ठिकाणी 15 आहे, त्या प्रत्येक संख्येची 3 पट करून गुणाकार केल्यास उत्तर किती येईल। आता या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे जालना पोलीस शिपाई भरती 2024 ला। या ठिकाणी दोन संख्यांचा गुणाकार हा 15 दिलेला आहे। जर नॉर्मली पाहिला आपण तर 3 गुणिले 5 याचाच अर्थ हा काय होतो 15 होतो। मग या ठिकाणी प्रत्येक संख्येची काय म्हणते 3 पट केल्यास, म्हणजे या ठिकाणी 3 गुणिले 3 या ठिकाणी गुणाकार काय होईल तर 5 गुणिले 3 प्रत्येक संख्येची 3 पट केला आपण तर या ठिकाणी 3 तिरिक 9 गुणिले 5 तिरिक 15 याचाच अर्थ 15 9 म्हटलं आपण तर 135 हा काय असेल तर आपलं गुणाकार असेल। मग 3 पट केल्याच्या नंतर त्याचं उत्तर असेल 135। याच प्रश्नाला आपण दुसऱ्या पद्धतीने सुद्धा सोडवू शकतो। मग या ठिकाणी त्या पहिली संख्या घेतली आपण x, दुसरी संख्या घेतली आपण y, या दोनही संख्येचा गुणाकार म्हटलं तर सध्या किती आहे 15 आहे। या संख्यांची जर आपण 3 पट केला म्हणजे ही संख्या होईल 3x आणि याचा जर गुणाकार 3 पट केला तर ही होईल 3y। मग या ठिकाणी बरोबर काय असेल 15। या पद्धतीनं 15 न म्हणता आपण 3 पट केल्यास गुणाकार किती येईल असा आहे। मग यांचा जर गुणाकार केला आपण तर 3 तिरिक 9xy होईल। मग xy बरोबर आपल्याला दिलेला आहे, या ठिकाणी x गुणिले y याचाच अर्थ xy होईल। मग xy बरोबर काय दिलेला आहे 9 आहे, म्हणजे या ठिकाणी 9 गुणिले xy ची किंमत आपण 15 ठेवला तर 15 गुणिले 9 याचाच अर्थ 135। या पद्धतीने देखील तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर काढता येईल। मग या ठिकाणी आपलं उत्तर पर्याय क्रमांक 2 हा काय असेल तर योग्य उत्तर असेल। तर या पद्धतीने जमेल तर या पद्धतीने काढता येईल किंवा या पद्धतीने सुद्धा आपल्याला काढता येईल। चला पुढील प्रश्न लक्षात घ्या। काय म्हणतो पुढील प्रश्न 200 म्हणजेच या ठिकाणी 0.4 ची किती पट। प्रश्न विचारलेला आहे सातारा चालक पोलीस भरती 2024 ला प्रश्न विचारलेला आहे। मग या ठिकाणी 200 म्हणजेच याचा अर्थ 200 बरोबर
आपण 0.4 ची किती पट आपण पट मांडले या ठिकाणी x, म्हणजे या ठिकाणी 0.4 गुणिला काय होईल x होईल। मग आपल्याला x ची किंमत काढायची आहे तर निश्चितच काय होईल तर या ठिकाणी 2 से भागीला या ठिकाणी गुणाकारात आहे, इकडे आल्यानंतर भागाकारात होईल। मग भागाकार केला तर पॉईंट नंतर एक अंक आहे, वर एकही अंक नाही, 0 द्या। याचा अर्थ या ठिकाणी पॉईंट हटून जाईल, म्हणजे या ठिकाणी 2000 भागीला काय होईल 4 बरोबर काय असेल x असेल। मग 4 1 4 4 5 20, याचाच अर्थ x बरोबर या ठिकाणी काय आलं तर हे 500 आलं, म्हणजे या ठिकाणी पट किती निघाली 500 पट निघाली। याचाच अर्थ या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हा काय असेल आपलं योग्य उत्तर असेल। एकदम साधे आणि सोपे प्रश्न आहेत, थोडासा लक्ष द्या। त्याच्यानंतरचा प्रश्न आहे मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्त चालक भरती 2024 ला हा प्रश्न विचारलेला आहे। एका संख्येला 12 ने गुणण्याऐवजी चुकून 21 ने गुणले तर गुणाकार हा मूळ गुणाकारापेक्षा 108 ने जास्त झाला तर ती संख्या कोणती, या पद्धतीने प्रश्न आहे। मग एका संख्येला आपल्याला 12 ने गुणायचा होता, पण त्या ठिकाणी आपण काय गुणलं 21 ने गुणला। याचाच अर्थ कितीने जास्त गुणला तर या ठिकाणी 21 मधून 12 गेले, याचा अर्थ आपण 9 ने जास्त गुणला। कितीने गुणला 9 ने जास्त गुणला। त्यावेळेला आपला गुणाकार हा 108 ने काय आला तर जास्त आला। याचाच अर्थ अतिरिक्त आलेला गुणाकार आणि अतिरिक्त संख्येने गुणला हा काय असेल त्या ठिकाणी अधिक असेल। मग या ठिकाणी 108 हा जास्तीचा गुणाकार आला, कोणत्या संख्येने गुणला आपल्या 9 ने, तर या ठिकाणी 9 1 9 12 9 108, याचाच अर्थ ती संख्या कोणती असेल 12 असेल। मग या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हा काय असेल तर आपलं योग्य उत्तर असेल। या ठिकाणी पुढील प्रश्न लक्षात घ्या, काय म्हणतो पुढील प्रश्न, 84 रुपयाला 6 पेन मिळतात तर 1.5 डझन पेनाची एकूण किंमत किती। सर्वसाधारणपणे पाहिलं तुम्ही तर गुणाकारावरचे प्रश्न आहेत, एकदम साधे आणि सोपे प्रश्न आहेत। सगळ्या प्रश्नांचे उत्तर तुम्हाला काढता येते, फक्त तुम्हाला या व्हिडिओमध्ये काय करायचं आहे तर प्रश्नांचे स्वरूप लक्षात घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला पुढील 2025च्या भरतीला या टॉपिकवर जर प्रश्न आलेत तर आपल्याला प्रश्नाचं स्वरूप कोणतं असते हे नेमकं तुम्हाला समजून येईल। प्रश्न विचारलेला आहे सोलापूर ग्रामीण पोलीस शिपाई भरती 2024 ला प्रश्न विचारलेला आहे। मग या ठिकाणी 84 रुपयाला 6 पेन येतात, याचा अर्थ आपल्याला या ठिकाणी एक पेनची किंमत काढता येईल। मग एक पेनची किंमत म्हटलं तर 6 1 6 2 उरले, मग 6 12 6 18 6 चौक 24, या ठिकाणी 14 रुपये ही आपल्याला काय मिळाली तर या ठिकाणी एक पेनची किंमत मिळाली, एवढं लक्षात घ्या। मग या ठिकाणी आपल्याला विचारलेल्या एक पेनची किंमत आहे, मग या ठिकाणी 1.5 डझन पेनची किंमत विचारलेली आहे। मग या ठिकाणी 1.5 डझन म्हणजे काय तर 1 डझन म्हणजे 12, याचा अर्थ 1.5 डझन म्हणजे किती होतील तर 18 पेन होतील। मग या 18 पेनची किंमत आपल्याला काढता येईल, कारण आपल्याकडे एक पेनची किंमत आहे। मग या ठिकाणी 18 गुणिला एक पेनची किंमत किती आहे 14। मग या ठिकाणी केला आपण तर 18 चौक 72, हातचे 7 उरले, 18 1 18, 18 आणि 7 किती तर या ठिकाणी काय होईल तर या ठिकाणी होईल 18 आणि 7 म्हटलं तर 25, याचा अर्थ या ठिकाणी 252 ही एकूण 18 पेनची, याचा अर्थ 1.5 डझन पेनची काय होईल तर या ठिकाणी किंमत होईल। ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, म्हणजे या ठिकाणी 252 पर्याय क्रमांक 1 हा काय असेल आपलं योग्य उत्तर असेल। तर या पद्धतीनं तुम्हाला गुणाकारावर आधारित प्रश्न विचारलेले आहेत, हे गोष्ट लक्षात ठेवायची आहे। चला पुढील प्रश्न लक्षात घ्या, पुढील प्रश्न एकदम सोपा आहे। एका म्युच्युअल फंडाचे एका युनिटचे मूल्य 10.65 असेल तर 500 युनिटचे खरेदीसाठी लागणारी रक्कम किती रुपये असेल। नांदेड पोलीस शिपाई भरती 2024 ला हा प्रश्न विचारलेला आहे। मग एका युनिटचे या ठिकाणी काय दिलेलं आहे तर मूल्य दिलेलं आहे। मग एका युनिटचे मूल्य किती आहे तर या ठिकाणी एका युनिटचे मूल्य आहे 10.65 रुपये।
मग या ठिकाणी आपल्याला काय विचारलेलं आहे, तर 500 युनिटचे त्या ठिकाणी काय विचारलेलं आहे, मूल्य विचारलेलं आहे. तर हे मूल्य आपल्याला काय करायचं आहे, काढायचं आहे. मग या ठिकाणी 500 मूल्य, मग या ठिकाणी सर्वसाधारणपणे काय करावं लागेल, तर 10.65 गुणीला काय करावं लागेल, आपल्याला 500 करावं लागेल. याचं गुणाकार केलं तर 2 शून्य हे जशाला तसे द्या. मग 5 5 25, या ठिकाणी 2 उरले, 5 सक 30 आणि 2 32, 3 उरले, 5 शून्य शून्य, याचा अर्थ 3 जशाला तसं, 5 1 5, याचा अर्थ या पद्धतीने गुणाकार येईल. मग पॉइंट नंतर 2 अंक, याचा अर्थ या ठिकाणी 2 अंकानंतर पॉइंट येईल. म्हणजे या ठिकाणी 5325 रुपये हे काय असेल, तर 500 युनिटचं मूल्य असेल. म्हणजेच या ठिकाणी 5325 पर्याय क्रमांक 1 हा काय असेल, तर आपलं योग्य उत्तर असेल. या पद्धतीने एकदम साधे आणि सोपे प्रश्न आहेत. चला पुढील प्रश्न लक्षात घ्या. पुढील प्रश्न आहे 17 गुणीला 29 बरोबर 493 दिलेला आहे. तर मग या ठिकाणी 170 गुणीला 0.029 या पद्धतीने लक्षात घ्यायचं आहे. मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, या ठिकाणी 17 गुणीला 29 बरोबर 493 दिलेला आहे. जर आपण या ठिकाणी 170 गुणीला फक्त 29 केला तर निश्चितच याचं गुणाकार 4930 येईल, कारण या ठिकाणी एक शून्य वाढलेला आहे. मग या ठिकाणी जर पाहिलं तर काय आहे, आपलं 170 गुणीला 0.029 आहे. निश्चितच याचं सुद्धा उत्तर या ठिकाणी 4930 येईल. पण या ठिकाणी 3 अंकानंतर पॉइंट आहे, याचाच अर्थ आपल्याला 3 अंकानंतर पॉइंट द्यावा लागेल. याचाच अर्थ 4.930 हा काय असेल, तर आपलं योग्य उत्तर असेल. मग या ठिकाणी पॉइंट दिल्यानंतर आपलं या ठिकाणी शेवटी शून्य आहे, तर याला 4.93 सुद्धा आपल्याला लिहिता येईल. पर्यायानुसार जर पाहिलं तर 4.93 पर्याय क्रमांक 4 हा काय असेल, आपलं योग्य उत्तर असेल. चला पुढील प्रश्न लक्षात घ्या. काय म्हणतो पुढील प्रश्न, तर 169 गुणीला 64 बरोबर 10,816, तर 16.9 गुणीला 0.064 बरोबर किती. आता या ठिकाणी काय दिलेलं आहे, तर या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे काय, तर या ठिकाणी आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे, तर लक्षात घ्या. मग या ठिकाणी काय होईल, तर 169 गुणीला 64 बरोबर काय दिलेला आहे, तर 10,816 या पद्धतीने दिलेला आहे. म्हणजेच या दोन संख्यांचा गुणाकार ही संख्या ऑलरेडी दिलेली आहे. मग याच्यानंतर जर पाहिलं आपण तर 16.9 गुणीला 0.064 याचं उत्तर या ठिकाणी आपल्याला काढायचं आहे. तर निश्चितच याचं उत्तर सुद्धा आपल्याला 10,816 हाच येईल. फक्त आपल्याला पॉइंट नंतर काय किती अंक दिलेले आहेत त्यानुसार आपल्याला त्या ठिकाणी उत्तरामध्ये बदल करायचा आहे. मग या पहिल्या संख्येमध्ये 1 अंक आणि दुसऱ्या संख्येमध्ये 3 अंक, निश्चितच टोटल अंक किती झाले 4. मग ह्या उत्तरामध्ये आपल्याला 4 अंकानंतर डावीकडे पॉइंट द्यायचा आहे, 1 2 3 4. याचाच अर्थ या ठिकाणी 1.0816 हा काय असेल, तर आपलं योग्य उत्तर असेल. मग 1.0816 जर पाहिलं आपण तर पर्याय क्रमांक 1 मध्ये आपल्याला उत्तर दिलेलं आहे. तर या पद्धतीने एकदम साधे आणि सोपे गुणाकार दशांश संख्येचं कोणत्या पद्धतीने करतात हे ज्या विद्यार्थ्याला माहिती आहे त्याला फक्त डोळ्यांनी पाहिल्यानंतर या प्रश्नाचं उत्तर काढता येतो. पेन लावण्याची सुद्धा गरज नाही, ही गोष्ट त्या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. पुढील प्रश्न लक्षात घ्या. काय प्रश्न विचारलेला आहे, 0.36 गुणीला 0.27 गुणीला 0.001 डिवायडेड बाय 0.06 गुणीला 0.03 गुणीला 0.01. प्रश्न विचारलेला आहे छत्रपती संभाजीनगर पोलीस भरती 2024 ला. मग या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या, 0.36 गुणीला 0.27 गुणीला 0.001 डिवायडेड बाय
काय केलेलं आहे तर 0.06 गुणिला 0.03 गुणिला 0.01 या पद्धतीने दिलेला आहे। जर वरच्या आणि खालच्या संख्या तुम्ही पाहिलं तर प्रत्येक संख्या ही एक दुसऱ्याला भाग देणारी आहे। या ठिकाणी सुद्धा आपल्याला दशांश संख्येच्या गुणाकाराचा आणि भागाकाराचा या ठिकाणी प्रश्न आहे। मग भागाकारामध्ये असेल तर एक गोष्ट तुम्हाला माहिती आहे की वरच्या संख्येचं पॉइंट नंतरचे अंक आणि खालच्या संख्येच्या पॉइंट नंतरचे अंक यांची संख्या कशी असायला पाहिजे, सारखी असायला पाहिजे। मग या ठिकाणी पहिल्या संख्येमध्ये जर पाहिलं आपण तर या ठिकाणी आपल्याला काय मिळतो, पॉइंट नंतर 2 अंक आहेत, 2 अंक आहेत, या ठिकाणी 3 अंक आहेत, म्हणजे 2 2 4 आणि 3 की झाले 7 अंक वर आहेत पॉइंट नंतर। त्याच्यानंतर खालच्या लक्षात घ्या 2 2 2 या खालच्या संख्येमध्ये 6 अंक आहेत। याचा अर्थ पॉइंट नंतर अंकांची संख्या सारखी नाही, याचा अर्थ वरच्या संख्येमध्ये आपल्याला एक काय द्यावं लागेल, 0 0 दिलं तर पॉइंट नंतरची संख्या काय होईल, सारखी होईल। या ठिकाणी 0 दिलं मी। मग आता या ठिकाणी पॉइंट नंतरची अंक संख्या जर समजा समान असेल त्या ठिकाणी भागाकार करताना आपल्याला पॉइंट विसरावा लागतो। म्हणजे या ठिकाणी काय लिहिता येईल तुम्हाला, 36 गुणिला 27 गुणिला 1 डिवायडेड बाय 6 गुणिला 3 गुणिला 1 या पद्धतीने लिहिता येईल। याचं भागाकार तुम्ही केलं तर तुमचं शेवटचं उत्तर असेल 6 6 36, त्याच्यानंतर 9 3 27। मग या ठिकाणी हे 10 उरले होते, याचाच अर्थ काय होईल तर 9 सका 54 54 एका 54 भागीला 10, याचाच अर्थ काय होईल तर 5.4 हे काय असेल आपलं योग्य उत्तर असेल। तर या ठिकाणी 5.4 म्हटलं तर पर्याय क्रमांक 4 हा काय झाला, आपला योग्य उत्तर झालं। चला पुढील प्रश्न लक्षात घ्या, काय म्हणतो पुढील प्रश्न। पुढील प्रश्न आहे 400 म्हणजे 0.005 ची किती पट आहे। आपण ही संख्या मांडलं बेटा एक पट आहे। मग या ठिकाणी 400 ची म्हटलं तर 400 बरोबर काय होईल तर 0.005 गुणिला आपण मांडलं x पट, या पद्धतीने काढायचं आहे। मग या ठिकाणी काय करता येईल तर या ठिकाणी 400 बरोबर आपल्याला 0.05 आहे गुणिला x आहे, तर x पट जर काढायचं असेल ही संख्या इकडे गुणाकारात आहे, निश्चितच इकडे आल्यानंतर ती काय होईल तर भागाकारामध्ये होईल। मग या ठिकाणी 400 भागीला 0.005 असं जर केलं त्या ठिकाणी तर निश्चितच भागाकारामध्ये पॉइंट नंतरची संख्या सारखी करावी लागते। खालच्या संख्येमध्ये पॉइंट नंतर 3 अंक, वरच्या संख्येमध्ये पॉइंट नंतर एकही नाही, याचाच अर्थ ह्या 400 वर खाली 3 अंक आहेत, याचा अर्थ 3 शून्य द्यावा लागेल, डिवायडेड बाय काय करावं लागेल 5। मग या ठिकाणी आता पॉइंट नंतरची संख्या जी आहे ती काय झाली तर सारखी झाली। आता पॉइंटला विसरायचं आहे आपल्याला, म्हणजे या ठिकाणी काय होईल तर या पद्धतीनं ही संख्या होईल आणि खाली काय उरेल तर 5 5 1 5 5 5 8 40। मग या 8 वर हे 4 शून्य उरले, याचाच अर्थ ही संख्या किती झाली 80,000 झाली। मग या ठिकाणी 80,000 म्हटलं तर पर्याय क्रमांक 2 हा काय असेल आपलं योग्य उत्तर असेल। तर मित्रांनो या पद्धतीने एकदम साध्या आणि सोप्या भाषेमध्ये आपल्याला उत्तर काढता येईल। चला पुढील प्रश्न लक्षात घ्या, या ठिकाणी 1300 गुणिला 1299 गुणिला 0 याचं उत्तर सर्वांना माहिती आहे की याचं उत्तर काय असेल, 0 असेल। कारण कोणत्याही संख्येने शून्याला गुणल्यास त्याचं उत्तर काय असेल, 0 असेल। मग या ठिकाणी 0 गुणिला अजून 1300 केलं तर याचं उत्तर देखील काय असेल, 0 असेल। म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हा काय असेल आपलं योग्य उत्तर असेल। या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे बुलढाणा बॅट्समॅन पोलीस भरती 2024 ला हा प्रश्न विचारलेला आहे। चला सगळ्यात साधा आणि सोपा प्रश्न आहे। पुढील प्रश्न लक्षात घ्या, काय म्हणतो पुढील प्रश्न तर 0.5 गुणिला 0.05 गुणिला 0.005 बरोबर किती असेल। प्रश्न विचारलेला आहे नंदुरबार पोलीस शिपाई भरती 2024 ला हा प्रश्न विचारलेला आहे। मग या ठिकाणी डायरेक्ट सर्व संख्यांचा गुणाकार करायचा आहे। मग या ठिकाणी
गुणा पॉइंट किंवा दशांश चिन्ह नाही आहे असं समजून या ठिकाणी आपल्याला सगळ्या संख्यांचा गुणाकार करा। 5 5 25, 25 5 125 हा काय आला तर गुणाकार आला। मग आता दशांश चिन्ह आहेत याचाच अर्थ पॉइंट नंतर किती अंक आहेत ते लक्षात घ्यायचं आहे। मग या ठिकाणी 3 आणि 2 5 आणि 1 6 पॉइंट नंतर 6 अंकानंतर आपल्याला पॉइंट द्यावा लागेल 1 2 3 4 5 6 म्हणजे या ठिकाणी काय होईल तर 0.000125 हा काय असेल तर आपलं योग्य उत्तर असेल। म्हणजे दशांश संख्येचा ज्या विद्यार्थ्याला गुणाकार करता येतो त्याच्याकडून हा सहज आणि साध्या आणि सोप्या पद्धतीने सुटणारा प्रश्न आहे। तर या पद्धतीने गुणाकार या घटकावर प्रश्न विचारले जातात। मग या ठिकाणी आपलं पर्याय क्रमांक 3 हा काय असेल तर आपलं योग्य उत्तर असेल। चला पुढील प्रश्न लक्षात घ्या। पुढील प्रश्न काय म्हणतो तर या ठिकाणी 72,519 गुणिला काय होईल तर 9,999 या ठिकाणी 72,519 गुणिला काय दिलेला आहे तर 9,999। एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, आता जर याचं गुणाकार करायला गेलं तर तुम्हाला खूप वेळ लागेल। मग या ठिकाणी ही संख्या जी आहे ही 10,000च्या जवळ आहे। काय आहे 10,000च्या जवळ आहे आणि 10,000च्या जवळ असल्यामुळे जर 1 वर जेवढे शून्य असतील तेवढे शून्य या संख्येला दिलं तुम्ही तर ते गुणाकार काय जातो सोपा जातो। मग 4 शून्य आहेत म्हणून या संख्येवर 4 शून्य द्या आणि या 1 वेळा कमी आहे म्हणून ही संख्या या संख्येतून काय करा वजा करा। मग या ठिकाणी 9 1 त्याच्यानंतर 5 त्याच्यानंतर 2 त्याच्यानंतर 7 ही संख्या जर आपण वजा केली तर डायरेक्ट 72,519 गुणिला काय होईल तर 9,999 होईल। मग या ठिकाणी केलं तर 1 त्याच्यानंतर 9 मधून 1 गेला 8 9 मधून 5 गेले 4 9 मधून 2 गेले 7 9 मधून आपल्याला 7 गेले तर या ठिकाणी किती येतील 2 येतील। मग या ठिकाणी 1 5 जसा तसा 2 त्याच्यानंतर 7 म्हणजे 72 51 27 481 हा काय असेल तर या ठिकाणी या ठिकाणी 1 येईल कारण या ठिकाणी आपण 1 घेतलं होतं याचा अर्थ या ठिकाणी 8 उरला 8 मधून 7 गेलं काय होईल 1 उरेल। म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 हा काय असेल तर आपलं योग्य उत्तर असेल। तर या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी कोणत्याही संख्येला जर 999 ने गुणायचं असेल कोणत्याही संख्येला 999 ने गुणायचं असेल तर या पद्धतीने आपल्याला गुणाकार करता येतो। चला पुढील प्रश्न बघा। सगळे प्रश्न हे साधे आणि सोपे आहेत सर्वांना येणारे आहेत। फक्त तुम्हाला या घटकावर कोणत्या प्रकारे प्रश्न विचारले जातात हा मुद्दा मला या व्हिडिओमध्ये दाखवायचा होता। चला एका संख्येला 8 ने गुणले तर उत्तर 40 येते तर ती संख्या कोणती प्रश्न विचारलेला आहे। रत्नागिरी बॅट्समॅन पोलीस शिपाई भरती 2024 ला प्रश्न विचारलेला आहे। मग एका संख्येला 8 ने गुणले तर उत्तर 40 येते। निश्चितच या ठिकाणी क्रिया उलटी करावी लागते 40 येते याचा अर्थ 40। मग या ठिकाणी काय करावं लागेल आपल्याला तर या ठिकाणी जर आपण मेथडने सोडवलं सोपं आहे सर्वांना येते। एका संख्येला म्हटलं तर ती संख्या मांडला आपण x या संख्येला 8 ने गुणले तर उत्तर काय येतो 40 येतो। मग या ठिकाणी x ची किंमत काढायची आहे तर गुणाकारात आहे निश्चितच या ठिकाणी काय होईल भागाकारात। मग 8 1 8 8 पंचे 40 याचाच अर्थ x बरोबर काय येईल 5 येईल। म्हणजे ती संख्या काय असेल 5 असेल। 5 ला जर 8 ने गुणलं तर ती संख्या किती येते 40 येते। तर निश्चितच पर्याय क्रमांक 1 हा काय झालं तर आपलं योग्य उत्तर झालं। चला पुढील प्रश्न बघा काय म्हणतो पुढील प्रश्न 302 गुणिला 302 या ठिकाणी बरोबर किती सातारा पोलीस बॅट्समॅन पोलीस शिपाई भरती 2024 ला हा सर्वांना येणारा उदाहरण आहे किंवा गुणाकार हा सगळ्यांना येणारा आहे। पण कोणता विद्यार्थी किती लवकरात लवकर सोडवतो या गोष्टीला आपल्या स्पर्धा परीक्षेमध्ये महत्त्व असते। कारण आपल्याला पोलीस भरतीला बुद्धिमत्ता आणि गणित या 2 घटकां मिळून एकूण 50 प्रश्न असतात आणि मराठी आणि सामान्य ज्ञान या घटकावर 50 प्रश्न असतात। तर निश्चितच 90 मिनिटाच्या कालावधीमध्ये 50 प्रश्न हे गणिताचे सोडवणे
आणि बुद्धिमत्तेचे सोडवणे अवघड जाते मित्रांनो, तर आपलं या ठिकाणी स्पीड सगळ्यात जास्त असायला पाहिजे। हा गुणाकार सर्व युनिव्हर्सल मुलांना या ठिकाणी येत असतो, पण त्या ठिकाणी आपल्याला शक्य तेवढ्या लवकर या ठिकाणी सोडवायचा आहे। 302 गुणिला 302 याचाच अर्थ डायरेक्ट 302 चा जर आपण वर्ग केला तर त्या ठिकाणी आपल्याला लवकर सुटेल, कारण 3 अंकी संख्येचा गुणाकार करताना आपल्याला वेळ लागतो, किंवा मग 3 अंकी संख्येचा गुणाकार तुम्हाला एका स्टेप मध्ये यायला पाहिजे। मी या ठिकाणी वर्ग काढून दाखवतो तुम्हाला। 302 चा वर्ग काढताना पहिली संख्या लक्षात घ्या 30 आणि दुसरी संख्या लक्षात घ्या 4। मग या ठिकाणी पहिल्याला काय करायला लागते, 4 चा वर्ग, 2 चा वर्ग किती 4, पहिल्या संख्येचा वर्ग करा। मग दुसऱ्या स्टेप मध्ये काय करायचे असतो ते या दोन्ही संख्येचा गुणाकार म्हणजे 30 गुणिला 2 म्हणजे काय होईल तर 60, या 60 चा डबल करायचा, याचा अर्थ ही झाली 120। मग या ठिकाणी शून्य लिहा, एकक स्थानचा अंक हातचे 12 ठेवा आणि तिसऱ्या स्टेप मध्ये दुसऱ्या संख्येचा काय करा, वर्ग करा। मग 30 चा वर्ग म्हटलं तर हे ऑलरेडी किती आहे तर 900 आहे। 900 आणि 12 म्हटलं तर याचं उत्तर येईल मित्रांनो 912। हा काय झालं, योग्य उत्तर झालं। म्हणजे या ठिकाणी 91204 हा पर्याय क्रमांक 3 आपलं काय असेल, योग्य उत्तर असेल। किंवा मग एक दुसरी अजून पुन्हा मेथड सांगतो मी, 3 अंकी संख्येचा गुणाकार एका स्टेप मध्ये कसा करायचा। मग 302 या ठिकाणी 302 ही युनिव्हर्सल मेथड आहे, प्रत्येक प्रकारच्या उदाहरणामध्ये ही गोष्ट लक्षात घ्या। तर या ठिकाणी या दोन पहिल्या संख्येचा गुणाकार करायचा, 2 दुनी 4 या पद्धतीने केला। नंतर दुसऱ्या स्टेप मध्ये आपल्याला या दोन संख्येचा गुणाकार करावा लागतो, 0 गुणिला 2 0 गुणिला 2 आणि या दोघांचं प्लस करायचं असते। मग 0 अधिक 0 म्हटलं तर याचं उत्तर काय येईल, आपल्याला 0 येईल। मग तिसऱ्या स्टेप मध्ये काय करायचं असतो तर पहिली संख्या शेवटची संख्या या संख्यांचा गुणाकार करायचा असतो तिसऱ्या स्टेप मध्ये, या संख्यांचा गुणाकार आणि मधल्या संख्यांचा गुणाकार। मग 3 दुनी 6 3 दुनी 6 6 अधिक 6 घेतलं अधिक मधल्या संख्येचा गुणाकार म्हणजे 0, याचा अर्थ याचं उत्तर येईल 12। मग या ठिकाणी 12 चे 2 हातचं काय उरलं 1। मग त्याच्यानंतर चौथ्या स्टेप मध्ये काय करायचं असतो, शेवटच्या 2 अंकांमध्ये गुणाकार करायचा असतो, 3 0 3 0 याचा अर्थ 0। मग या ठिकाणी काय उरला, हातचं 1 म्हणजे 12 जसेल तसा, आणि शेवटची स्टेप मधलं तर डावीकडील शतक स्थानच्या अंकाचा गुणाकार म्हणजे 3 तिर्यक 9। या पद्धतीनं 3 अंकांचा गुणाकार देखील आपण या ठिकाणी एका स्टेप मध्ये करू शकतो। तर या पद्धतीने आपलं पर्याय क्रमांक 3 हा काय असेल तर आपला योग्य उत्तर असेल। तर या पद्धतीने आपण या गुणाकार घटकावर एकूण आपण 15 प्रश्न 2024 ला झालेल्या पोलीस भरतीला आलेले सगळे प्रश्न पाहिलेले आहेत। तर मित्रांनो, नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एकदा सर्व मित्रांमध्ये शेअर करा। व्हिडिओ आवडला असेल, पुढचे व्हिडिओ पाहायचे असतील तर आजच तुम्ही या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। आपण मराठी व्याकरण असेल, बुद्धिमत्ता असेल किंवा मग गणित विषय असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सामान्य ज्ञान या घटकावरचे आपण सगळे प्रश्न हे सविस्तरपणे आपल्या चॅनलला अभ्यासणार आहोत। तर चला भेटूयात आपण पुन्हा उद्याला एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन घटक घेऊन। तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय।